Hello students, today we have discussed the IUPAC nomenclature of one or more functional group. So those organic compound having one or more functional groups by using the prefix and suffix. So some organic compound, for example, this COOH group is carboxylic acid group. So carboxylic acid group by using the prefix carboxy and suffix OIC acid. Second example, ester. So ester molecule जर असेल तर प्रिफिक्स यूज करायचा अल्कॉक्सी कार्बोनिल. अल्कॉक्सी म्हणजे कोणता? हा OR ग्रुप. And C double bond O means carbonyl group. So they are called alkoxy carbonyl group. And the suffix by using OATE. Then next, acid chloride. So acid chloride चा फंक्शनल ग्रुप आहे C double bond OCl. तो जो प्रिफिक्स यूज करायचा आपल्याला क्लोरोकार्बोनिल ग्रुप. And suffix Y and the suffix OYL chloride. Then next functional group amide. amide ला प्रिफिक्स आपण यूज करतोय कार्ब्यामॉइल आणि सफिक्स यूज करतोय आपण अमाइड. Then this C triple bond C. Then this C triple bond N. हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे आपला? अल्काइल सायनाइड. अल्काइल सायनाइड असेल तर जो CN ग्रुप आहे, जर प्रिफिक्स असेल तर आपल्याला यूज करायचं आहे सायनो आणि सफिक्स असेल तर यूज करायचं आहे नायट्राइल ग्रुप. देन नेक्स्ट CHO ग्रुप. CHO म्हणजे हा कोणत्या फॅमिली मधला आहे? तर अल्डिहाइड फॅमिली ग्रुप आहे. मग अल्डिहाइड ग्रुप जर असेल CHO ग्रुप असेल तो लिहिताना आपण असं पण लिहितो C डबल बॉन्ड OH. तो प्रिफिक्स मध्ये त्याला म्हणायचं फॉर्मिल अँड सफिक्स मध्ये आपण त्याला लावणार AL. पुढे आहे कीटोन. कीटोनचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे C डबल बॉन्ड O. जर प्रिफिक्स असेल तर आपण त्याला म्हणणार ऑक्झो ग्रुप आणि सफिक्स असेल तर आपल्याला लावायचं आहे ONE. त्यानंतरची जी फॅमिली आहे ती आहे अल्कोहोल फॅमिली. अल्कोहोल मध्ये फंक्शनल ग्रुप आहे OH. प्रिफिक्स असेल तर आपण त्याला हायड्रॉक्सी ग्रुप म्हणणार आणि सफिक्स असेल तर OL सफिक्स आपण अटॅच करणार. त्यानंतरचा पुढे आहे अमाइन. अमाइन मध्ये फंक्शनल ग्रुप आहे NH2. जर NH2 ग्रुप असेल त्याला आपण अमिनो ग्रुप म्हणतो प्रिफिक्स मध्ये आणि सफिक्स असेल तर त्याला अमाइन असा सफिक्स आपण त्या ठिकाणी लावणार. पण काही असे फंक्शनल ग्रुप आहेत द फंक्शनल ग्रुप अपिअरिंग ओनली ॲज प्रिफिक्स. यांना फक्त आपण प्रिफिक्सच वापरू शकतो, यांना सफिक्स आपण वापरत नाही. फॉर एक्झाम्पल आहे हा NO2 ग्रुप. NO2 ग्रुपची फॅमिली कोणती आपली? नायट्रो अल्केन. तो नायट्रो अल्केन मध्ये जर NO2 ग्रुप असेल तर त्याला आपण प्रिफिक्स यूज करणार नायट्रो प्रिफिक्स. त्यानंतर पुढची जी फॅमिली आहे अल्काइल हॅलाइड. जर अल्काइल हॅलाइड असेल, अल्काइल हॅलाइड मध्ये फंक्शनल ग्रुप आहे आपला हा X. तो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. जर हॅलोजन ॲटम असेल तर आपण प्रिफिक्स मध्ये हॅलो असं म्हणणार आणि त्याचे एक्झाम्पल जर बघितले तर फ्लोरीन असेल तर फ्लोरो, क्लोरीन असेल तर क्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयोडो. आणि लास्ट जो आहे अल्कॉक्सी ग्रुप. OR ग्रुप म्हणजे अल्कॉक्सी ग्रुप जर असेल तर त्याला आपण काय करतो? प्रिफिक्स यूज करतो अल्कॉक्सी. दोन एक्झाम्पल आपण बघूयात OCH3 आणि OC2H5. तर मिथॉक्सी अँड इथॉक्सी. जनरल हा फंक्शनल ग्रुप आपल्याला कुठे पाहायला मिळतो? तर इथर मध्ये. इथरचा जनरल फॉर्म्युला आपण बघितला ROR. त्या ROR मधला जो OR ग्रुप आहे तो आहे हा अल्कॉक्सी ग्रुप.
असे काही जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत की त्यामध्ये फक्त प्रिफिक्स आपण यूज करतो, त्यामध्ये नायट्रो, हॅलो आणि अल्कॉक्सी. आणि काही जे फंक्शन ग्रुप आपण बघितले की त्यामध्ये त्या फंक्शन ग्रुपला प्रिफिक्स पण यूज होतात आणि सफिक्स पण यूज होतात. पण ते प्रिफिक्स कधी यूज करायचा, सफिक्स कधी यूज करायचा, त्याचे काही रूल्स आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. तर हे प्रिफिक्स पाहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की तो प्रिफिक्स यूज करत असताना प्रायोरिटी ऑफ ग्रुप्स, प्रायोरिटी ऑफ फंक्शनल ग्रुप. मग जर मल्टिपल फंक्शनल कंपाऊंड असेल तर वन फंक्शनल ग्रुप कन्सिडर ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, आणि जो सेकंड फंक्शनल ग्रुप असेल तो सेकंड फंक्शनल ग्रुप दे आर कॉल्ड सेकंडरी फंक्शनल ग्रुप. मग आता ही जी प्रायोरिटी आपण दिलेली आहे तर ह्या प्रायोरिटीमध्ये जो COH ग्रुप आहे त्या ग्रुपला फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला द्यायची. त्यानंतर मग SO3H म्हणजे सल्फोनिक ॲसिड ग्रुप, त्यानंतर हा ईस्टर, त्यानंतर हा ॲसिड क्लोराईड, देन अमाइड, सायनाइड, अल्डिहाइड, कीटोन, अल्कोहोल, अमाइन, अल्कीन आणि अल्काइन. तर हे जे फंक्शनल ग्रुप आहेत त्या फंक्शनल ग्रुप प्रमाणे आपल्याला प्रायोरिटी द्यायची. सपोज असं आपण कन्सिडर करूयात, एक एक्झाम्पल आपण घेऊयात. CH3 सिंगल बॉन्ड CHOH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH. हा जो मल्टिपल फंक्शनल कंपाऊंड आहे त्या मल्टिपल फंक्शनल कंपाऊंडमध्ये दोन फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये एक आहे हा CHO ग्रुप म्हणजे आहे अल्डिहाइड ग्रुप, आणि दुसरा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे OH ग्रुप म्हणजे अल्कोहोलिक फॅमिली. मग हे जे दोन मल्टिपल फंक्शनल कंपाऊंड असलेले जे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहेत, मग फर्स्ट प्रायोरिटी कोणत्या ग्रुपला द्यायची आणि सेकंड प्रायोरिटी कोणत्या ग्रुपला द्यायची हे आपल्याला अगोदर ठरवावं लागेल. मग हा जो प्रायोरिटीचा जो चार्ट आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये CHO ग्रुप कुठे तर इथे आहे आणि OH ग्रुप इथे. तर अकॉर्डिंग टू दिस प्रायोरिटी ऑफ फंक्शन ग्रुप the CHO group having the first priority and OH group having second priority. So the first priority group means aldehyde group is considered as a principal functional group, and this alcoholic group they are considered as secondary functional group. Then apply the some IUPAC rules. So to select longest chain of carbon atom containing functional group. आता इथे प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप CHO आहे म्हणजे CHO ला त्या प्रिन्सिपल ग्रुपमध्ये आपण कन्सिडर करणार. ह्याच्यामध्ये CHO ग्रुप जो आहे त्याला नंबर 1. सो CHO कार्बन इज ऑलवेज गिवन नंबर 1, देन कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 and कार्बन नंबर 4. So this secondary functional group means alcoholic functional group consider as a secondary functional group, आणि जर सेकंडरी फंक्शन ग्रुप असेल तर त्याला आपण काय यूज करणार प्रिफिक्स. आणि जो फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप असणारा किंवा प्रिन्सिपल ग्रुप असेल त्याला काय यूज करायचं आपल्याला सफिक्स यूज करायचं. मग ह्या कंपाऊंडचं आपल्याला काय पाहायला मिळेल तर 3-हायड्रॉक्सी अल्कोहोलिक ग्रुप आहे पण तो सेकंडरी ग्रुप असल्यामुळे आपण त्याला प्रिफिक्स यूज करणार हायड्रॉक्सी. अँड द कंपाऊंड कंटेनिंग 4 कार्बन ॲटम्स, सो करस्पॉन्डिंग अल्केन ब्यूटेन, अँड ई सफिक्स ऑफ ब्यूटेन इज रिप्लेस्ड बाय द सफिक्स AL ऑफ अल्डिहाइड. सो द IUPAC नेम ऑफ दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड इज 3-हायड्रॉक्सी-ब्यूटेनॉल. तर हे झालं आपलं प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आणि सेकंडरी फंक्शन ग्रुपची प्रायोरिटी आपल्याला कशी पाहिजे या प्रायोरिटीमध्ये आपण लक्षात येईल. आता हा जो पॉलीफंक्शनल कंपाऊंड आपण बघितला तर पॉलीफंक्शनल कंपाऊंडमध्ये मी सांगितलं की हाय प्रायोरिटी ग्रुप, हा हाय प्रायोरिटी ग्रुप कोणता आपण घेतला ते सांगितलं की जर हाय प्रायोरिटी ग्रुप असेल तर त्याला यूज करायचं आहे
सफिक्स आणि जो सेकंडरी ग्रुप असेल किंवा अदर फंक्शन ग्रुप असेल त्याला काय कन्सिडर करायचं, ॲक्ट्स ॲज अ सबस्टिट्युएंट किंवा सेकंडरी फंक्शन ग्रुप, आणि सेकंडरी फंक्शन ग्रुप असेल तर त्याला यूज करणार आपण प्रिफिक्स. तर जो आपण प्रिफिक्सचा चार्ट बघितला त्यामध्ये हे सफिक्स आणि प्रिफिक्स हे कधी यूज करायचे, तर त्यासाठी आपल्याला ही प्रायोरिटी ऑफ फंक्शन ग्रुप हे पाहणं गरजेचं आहे किंवा ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही जे सिंगल फंक्शनल कंपाऊंड असतील तर तिथे फक्त आपण काय वापरणार, सफिक्स यूज करणार आहोत. आता काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2OH. आता OH ग्रुप आहे म्हणजे ही कोणती फॅमिली झाली, आपली अल्कोहोल फॅमिली आहे. मग अल्कोहोल फॅमिली असेल आणि एकच फंक्शन ग्रुप असेल तर त्याला आपण सफिक्स यूज करणार आणि अल्कोहोलसाठी सफिक्स आहे आपला OL. आता आपले जे रूल्स आहेत IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये, तर पहिला रूल जो आहे, टू सिलेक्ट लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम्स कंटेनिंग दिस फंक्शनल ग्रुप. जर सिंगल फंक्शनल ग्रुप असणारे जे कंपाऊंड असतील तर जी कार्बन ॲटमचे चेन आपण सिलेक्ट करणार त्या चेनमध्ये हा फंक्शनल ग्रुप आला पाहिजे. मग आता आपण ही चेन सिलेक्ट केली. आता इथे ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एकच चेन पाहायला मिळेल. देन सेकंड रूल आहे आपला, द नंबरिंग ऑफ कार्बन चेन स्टार्ट फ्रॉम दॅट एंड विच इज नियरेस्ट टू दिस फंक्शनल ग्रुप. हा जो OH ग्रुप आहे त्या लोएस्ट ग्रुपला आपली लोएस्ट प्रायोरिटी आली पाहिजे. सो 1, 2 and 3. So the compound containing 3 carbon atoms, so corresponding alkane propane. पण प्रोपेन मधला आपल्याला काय करायचं, हा ई सफिक्स रिमूव्ह करायचा आणि ई सफिक्स ऐवजी कोणता सफिक्स लावायचा, OL सफिक्स लावायचा आहे. त्या ठिकाणी आपण असं लिहिणार मग PROPAN. देन हा जो OH ग्रुप आहे तो किती नंबरच्या कार्बन ॲटमवरती प्रेझेंट आहे, so the position of this functional group is 1. So then write 1 and then write the suffix of alcohol OL. So the correct IUPAC name of this compound propane 1OL. The next example, CH3 CH2 C double bond OH. या एक्झाम्पलमध्ये जो फंक्शनल ग्रुप पाहायला मिळेल तो आहे हा C डबल बॉन्ड OH. ज्याची कोणती फॅमिली आहे, तर कार्बोक्झिलिक ॲसिड फॅमिली. मग कार्बोक्झिलिक ॲसिड फॅमिली असेल आणि सिंगल फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला आपण सफिक्स यूज करतो OIC ॲसिड. काय सफिक्स यूज करायचा आपल्याला, OIC ॲसिड. In this compound, this carboxylic carbon is always given number 1. So carbon number 1, carbon number 2, carbon number 3. So compound containing 3 carbon atoms, so corresponding alkane propane. But this E suffix of propane replaced by OIC acid. So write the suffix OIC acid. So they are called propanoic acid. इथे हा कार्बोक्झिलिक कार्बन जो कार्बन नंबर 1 वरती आहे इथे मेन्शन करण्याची गरज नाही, बिकॉज ऑफ दिस कार्बोक्झिलिक कार्बन इज ऑलवेज गिवन नंबर 1. सो द करेक्ट IUPAC name of this compound propanoic acid. The next example, CH3 single bond CH2 single bond C double bond O सिंगल बॉन्ड CH3. हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे किंवा कोणती फॅमिली आहे, तर कीटोन फॅमिली आहे. कीटोन मध्ये फंक्शनल ग्रुप काय आपला, तर हा C डबल बॉन्ड O. आता सिंगल फंक्शनल ग्रुप कंपाऊंड आहे तर सिंगल फंक्शनल ग्रुप कंपाऊंड मध्ये कीटोनिक ग्रुपला जो सफिक्स आपण यूज करणार तो आहे ONE. आता फर्स्ट रूल आपला अप्लाय करायचा आहे, टू सिलेक्ट लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम containing this carbonyl group. So the left side जर आपण नंबरिंग केलं तर 1 2 3 कार्बोनिल ग्रुपला नंबर 3 येईल. राईट साइड नंबरिंग केलं तर 1 2 येईल. म्हणजे लोएस्ट प्रायोरिटी आपली कुठे आली, राईट साइडने. सो द करेक्ट नंबरिंग इज 1 1 2
3 and 4. So this compound containing 4 carbon atoms, so corresponding alkane butane. पण ब्युटेन मधला आपल्याला ई सफिक्स रिमूव्ह करायचा आणि काय लावायचा आहे, ONE सफिक्स लावायचा आहे. की ONE ग्रुप म्हणजे कार्बोनिल ग्रुपची पोझिशन काय तर 2 आहे. and then write the suffix ONE. So the correct IUPAC name butane to ONE. तर हे झाले आपले सिंगल फंक्शनल ग्रुप असणारे काही कंपाऊंड्स. आणखी एखादं आपण एक्झाम्पल घेऊयात. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. आता हे जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलची फॅमिली कोणती आहे तर इथर आहे. इथर मध्ये फंक्शनल ग्रुप काय आपला तर डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम. मग आता इथे डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम मध्ये ऑक्सिजन ॲटमला अटॅच असणारे 2 अल्काइल ग्रुप्स आहेत. एक आहे इथाइल ग्रुप आणि सेकंड आहे मिथाइल ग्रुप. जर डिफरंट ग्रुप जर अल्काइल जर डिफरंट ग्रुप्स ऑक्सिजन ॲटमला जर अटॅच असतील तर हा जो स्मॉलर ग्रुप आहे दे आर कन्सिडर ॲज अ अल्कॉक्सी ग्रुप. आणि आपण बघितलं अल्कॉक्सी ग्रुपला नेहमी काय करतो आपण प्रिफिक्स यूज करतो आणि प्रिफिक्स असेल तर त्या ग्रुपचं नाव आपल्याला नेहमी काय करायचं असतं नॉमेनक्लेचरमध्ये सुरुवातीला लिहायचं असतं. इथे हा O आणि CH3 ह्या ग्रुपचं नाव आहे मिथॉक्सी. हा मिथॉक्सी काय झाला आपला प्रिफिक्स झाला. आणि राहिलेला जो अल्काइल ग्रुप आहे दे हॅविंग 2 कार्बन ॲटम्स सो करस्पॉन्डिंग अल्केन इथेन. सो द करेक्ट IUPAC नेम मिथॉक्सी इथेन. हे झाले आपले सिंगल फंक्शनल ग्रुप असणारे काही कंपाऊंड्स. पण जर मल्टिपल फंक्शनल कंपाऊंड असतील जसं फॉर एक्झाम्पल मग असे बघितलं आपण CH3 सिंगल बॉन्ड CHOH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड COOH. So this molecule having 2 functional group, one is COH and second is OH group. So according to priority of functional group, the COH group having first priority, then OH group. मग आपला principal functional group झाला हा COH and this OH group they consider as a substituent group. मग जर substituent group असेल तर आपण त्याला प्रिफिक्स यूज करणार आणि OH ग्रुपचा प्रिफिक्स काय आपण सांगितला तर हायड्रॉक्सी. आणि COH ग्रुप आपला हा प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप आहे. प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप असेल त्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी देणार आणि फर्स्ट प्रायोरिटी असेल तर आपण यूज करणार सफिक्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचा सफिक्स आहे OIC ॲसिड. हे जे 2 फंक्शन ग्रुप आपल्याला पाहायला मिळतील त्यामध्ये COH ग्रुपला आपण नेहमी प्रिन्सिपल ग्रुप कन्सिडर करणार. सो अकॉर्डिंग टू द नॉमेनक्लेचर सिस्टीम दिस कार्बोक्सिलिक कार्बन इज ऑलवेज गिवन नंबर 1, then carbon number 2, carbon number 3 and carbon number 4. So this OH group is considered as a other group or other substituent group, and this other substituent group they are present on carbon numbers 3. So first write the position of hydroxyl group, then write the name of hydroxyl. So 3 hydroxy, then compound containing 4 carbon atoms, so corresponding alkane butane. But this E suffix of butane they replace by the suffix OIC acid. So the correct IUPAC name 3-hydroxybutanoic acid.